नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असताना जवळपास बऱ्याच बहिणींच्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत की जो काही मे महिन्याचा हप्ता होता तर तो 15 जूनच्या नंतर त्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। सरकारने त्याच्यासाठी 344 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि 10 जूनला याबाबतची अधिसूचना जारी केली होती, प्रसिद्धी पत्रक काढलं होतं आणि 15 जून नंतर म्हणजे 18 जूनच्या दरम्यान हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। मात्र आता जून महिना जवळपास संपत आलेला आहे आणि यामध्ये जवळपास सार्वत्रिकपणे ज्या काही 1,80,00,000 सरकारच्या आकड्यानुसार 1,77,00,000च्या आसपास ज्या काही बहिणी 30 एप्रिलच्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या आहेत तर अशा बहिणींच्या खात्याला सरसकटपणे हे पैसे जमा होणं अपेक्षित होतं। मात्र बऱ्याच बहिणींच्या खात्याला हे पैसे जमा झालेले नाहीत। अनेकांनी आपली खात्यांची पडताळणी केली मात्र त्यांना दिसलेलं नाही आणि काल परवा आपण या माध्यमातून जे काही सरकारचं याकडे लक्ष वेधलेलं होतं तर त्याबद्दल ज्या काही कॉमेंट्स आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आमच्या काही महिला भगिनींनी कॉमेंट्स केलेले की मला फेब्रुवारी पर्यंत हप्ते आले होते पण आता मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही। मी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ते सक्सेसफुल पण दाखवली होती, ओटीपी पण आला होता, पण आता मार्च एप्रिलचा हप्ता नाही आला, खरोखर मिळणार आहेत की नाही। नवी मुंबई, पनवेल जिल्हा रायगड ह्या महिला भगिनीचा हा मेसेज आहे। हा आमच्या गावखेड्यातल्या महिला भगिनी असतात, अशिक्षित असतात, अडाणी असतात, जेमतेम 7वी 10वी पर्यंत शिकलेल्या असतात, शेतीमातीत काम करणाऱ्या असतात आणि अशांची कुठेतरी मग सरकार आणि काही माध्यम ही भावनिक दिशाभूल करत असतात, मग त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम ह्या गोष्टी खर्च होतात। दुसरीकडे ज्या काही 80 लाख बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की याबाबतची ई-केवायसी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल पुन्हा नव्याने, कारण या बहिणींची जी काही मागणी होती की आम्हाला बाद केलं त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, मात्र आम्हाला राज्यघटनेनं जो काही अधिकार दिलेला आहे की आम्हाला 16 हप्त्यापर्यंत 17 हप्त्यापर्यंत आम्हाला जो काही लाभ मिळालेला आहे तर आमचा अचानक हप्ता बंद का करण्यात आला ते आम्हाला कळवलं पाहिजे की आमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, लोटगाडा आहे, हातगाडी आहे, जे काही असेल ते आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे की आमचं उत्पन्न 10 लाखाच्या वर आहे, 20 लाखाच्या वर आहे, 5 लाखाच्या वर आहे किंवा आमच्या घरामध्ये 4 लोक नोकरीवाले येतं किंवा या पोर्टलवर आम्ही निराधाराचा पगार घेतो, सोबतच लाडक्या बहिणीचा सुद्धा घेतो। असं झालेलंच नाही, कुठंच नाही, मात्र सरकार खोटी माहिती देत आहे आणि विशेषतः महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या आहेत तर त्या सातत्यानं माध्यमांसमोर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देत असतात। असं आम्ही या ठिकाणी ठामपणाने म्हणतो आहोत। दुसरीकडे मला फेब्रुवारी पर्यंत हप्ते आले होते मात्र आता मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही, अशा काही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लाडक्या बहिणींनी दिलेल्या आहेत। तर सरकारला आमची विनंती असेल या माध्यमातून की सरकारने जे काही 80 लाख बहिणी पात्र ठरलेल्या आहेत तर त्यांचं जे काही पोर्टल आहे लाडक्या बहिणीचं किंवा लाडक्या बहिणीची जी काही वेबसाईट आहे शासनाची तर त्याच्या लॉग इन क्रेडेन्शियल त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत की बऱ्याच बहिणींचं लॉग इन होत नाही, ओटीपी येत नाही आणि ही त्यांचं अकाउंट त्यांना दिसत नाही की त्यांनी तुम्ही डॉक्युमेंट्स भरताना हा डॉक्युमेंट कुठल्या तरी त्रुटी काढल्या पाहिजे, त्या त्रुटीची पूर्तता सरकारने केली पाहिजे किंवा त्या पोर्टलवर कुठेतरी लिहून दिलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये या क्रमांकाचं 4 चाकी वाहन आहे, लोटगाडी आहे, हातगाडी आहे, जे काय असेल ते सरकारनं सांगितलं पाहिजे किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून प्राप्त झालेल्या डाटानुसार या पॅन कार्डचं उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबातील या पॅन कार्डशी संबंधित असलेलं उत्पन्न हे 3 लाखाच्या, 5 लाखाच्या, 10 लाखाच्या वर आहे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये या राशन कार्डशी संलग्न असलेले हे लोक सरकारी नोकरीत आहेत किंवा तुम्ही या नावाने निराधाराचा वेतन सुद्धा घेत आहात आणि याच नावाने लाडक्या बहिणीचं सुद्धा वेतन घेत आहात तर ते पैसे तुमच्याकडून वसूल का करण्यात येऊ नयेत अशी ही नोटीस आम्हाला दिली पाहिजे। आमचं काही एक म्हणणं नाही, मात्र सरकारनं त्याचं कारण स्पष्ट केलं पाहिजे की तुमचं वय आता आधी 65 होतं, आता 68 झालं, 70 झालं, 72 झालं, काय जे असेल ते सरकारने सांगितलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।